त्या सगळ्यांसमोर अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. म्हणजे ज्यावेळी प्रतिष्ठित लोक हा घोटाळा करतात त्यावेळी ते कसे लपून राहतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. मी मूळचा धाराशिव येथील आहे. तिथून पुण्यात आलो. पुण्यात स्वतःचा व्यवसाय उभा केला. स्वतःचा व्यवसाय उभा करत असताना रिअल इस्टेटचा व्यवसाय माझा. त्यामध्ये अनेक लोकांना घरं घेऊन दिली, घरं करून दिली. काही लोकांना प्लॉट असतील, चांगले चांगले प्लॉट, क्लिअर टायटल प्लॉट्स मिळून दिले. मी बोलत आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात आणि पूर्ण डॉक्युमेंट सहित बोलतोय. मी कुठलीही गोष्ट तोंडी बोलतोय आणि कोणाच्या तरी कडून पैसे घेऊन बोलतोय. मला कोणाची पैशांची गरज नाहीये. दिनेश मांगले पहिल्यापासूनच स्वकर्तृत्वावरती मोठा झालेला आहे आणि इथून पुढे पण स्वकर्तृत्वावरती मोठा होईल. कुणाच्या सुपाऱ्या घेऊन जगणाऱ्यांची अवलाद नाहीये दिनेश मांगले. पहिली गोष्ट, तुम्ही आज एक सगळ्यांना माहित असेल की एखाद्या प्रॉपर्टीचं जर खरेदी खत झालं किंवा एखादी प्रॉपर्टी जर बँकेकडे गहाण असली तर ती प्रॉपर्टी बँकेच्या एनओसी शिवाय विक्री करता येत नाही. पण त्या प्रॉपर्टीची विक्री केली आहे कोणी? ओमराजे निंबाळकर यांच्या सख्या भावांनी, म्हणजे जयराजे निंबाळकर यांनी. त्याच्यामध्ये विथ डॉक्युमेंट ऑलरेडी तक्रार तर आम्ही केलेलीच आहे. त्याची प्रत पूर्णपणे मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि पुण्याच्या कमिशनरांपर्यंत आपण देतोय. तुम्हाला हे सगळ्यांना ती देतो. शिवाय हे पहिलं खरेदी खत आंबेगाव, त्यामध्ये जर आपण कोणी जरी अलीकडे येऊन ते पाहिलं, त्याच्यामध्ये जयप्रकाश गोपालसिंह राजे निंबाळकर हे त्यांचं पहिलं खरेदी खत. हेच खरेदी खत त्यांनी, प्लॉट त्यांचा आहे पूर्णत्वाने. प्लॉट त्यांनी माझ्यासोबत आर्थिक फसवणूक कशी केली ते मी तुम्हाला सांगतो. त्या प्लॉटवरती त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही 2.5 कोटीचं लोन देतो, ते लोन तुम्ही आम्हाला वापरायला द्या, आम्ही तुम्हाला भविष्यामध्ये काय ना काय कुठं ना कुठं तरी संधी देऊ. मी म्हणलं दादा, माझी 2.5 कोटीची परिस्थिती नाही, कारण की मी 2.5 कोटीचं एवढं मोठं लोन घेणार कसं? आम्ही एक सामान्य साधा बिझनेसमॅन आहे. ते म्हणले तुम्ही त्याची चिंता करू नका, असं आम्ही भरपूर लोकांसोबत केलेलं आहे. काय, त्यांच्या 5 बँका आहेत, त्यांच्या जवळपास स्वतःच्याच बँका आहेत. त्या स्वतःच्या बँकांमधून हे लोकांचे एफडी घेतात आणि अशाच कुणाची प्रॉपर्टी त्याला लावतात. ह्यांच्या स्वतःची प्रॉपर्टी. मी त्यांना म्हणलं दादा, माझ्या नावाने 2.5 कोटी लोन होणार तरी कसं? ते म्हणले त्याची चिंता करू नका तुम्ही, बँक पण आपलीच आहे आणि प्रॉपर्टी पण माझीच आहे. बँक पण माझी, प्रॉपर्टी पण माझी. त्याच्यामध्ये रोहन सुभाषबाबू देशमुख यांची लोकमंगल पतसंस्था, साध्या एका पतसंस्थेने मला 2.5 कोटी रुपयाचं लोन दिलं. बरं, कशाच्या बेसवर दिलं? माझ्या ITR नाही, माझा कुठला प्रोजेक्ट रिपोर्ट नाही, काही नाही. मग तुम्ही 2.5 कोटी लोन दिलं कसं? मला आज माझी बनावट डॉक्युमेंट बनवून यांनी फसवणूक केली की मी हप्ते भरतो. त्यांनी एकही हप्ता भरला नाही. मी ज्यावेळी कायद्याने पुढे जात आहे असं कळालं त्यावेळी त्यांनी 24 लाख रुपये भरले आणि आतापर्यंत मी 36 लाख रुपये भरलेले. तर दुसरा म्हणजे हे त्यांनी करून दिलेली मॉर्गेज डीड, बँकेला करून दिलेली मॉर्गेज डीड. माझी तर फसवणूक झाली. शिवाय त्यानंतर त्यांनी ही प्रॉपर्टी जी बँकेकडे गहाण आहे ती प्रॉपर्टी त्यांनी अजून 14 लोकांना विकली. म्हणजे पश्म्या रोग झाल्यासारखं यांना झालेला आहे की भूखंड घोटाळा आहे हा एक प्रकारचा. परत यांनी ही प्रॉपर्टी अजून 14 लोकांना विकली. लिहून देणार जयप्रकाश गोपालसिंह राजे निंबाळकर. हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला तर देतोच आहे. पण
तुमच्या सगळ्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मला सांगू इच्छितो की जर माझ्यासारखा एक माणूस असा अडकलाय पण मी पुढे येऊन बोललोय, असे कितीतरी लोक असतील की जे अडकले पण या मोठ्यांच्या दबावाखाली अक्षरशः मला मारून टाकण्याचा प्रयत्न यांचे चालू आहेत. याचा आवाज दाबण्यासाठी मी कॉल रेकॉर्डिंग सुद्धा काल व्हायरल केली. सगळ्या पत्रकारांनी पण त्यामध्ये मला खूप मदत केली. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, एका लोकप्रतिनिधी करणाऱ्या माणसाने माझी आई आणि बहिणीवरती किती घाणघाणरित्या शिव्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा वरतून त्यांना कसलीही निडरता, म्हणजे त्यांना एवढे निष्ठुर झालेले आहेत ते. त्यांनी मला सांगितलं आमच्या घरात मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही, पण कायद्याच्या राज्यासमोर मला वाटत नाही की मला इथं न्याय मिळणार नाही. मला पूर्ण सगळ्या न्याय व्यवस्थेवरती, सगळ्या पत्रकारांवरती, मुख्यमंत्र्यांवरती, उपमुख्यमंत्र्यांवरती, सगळ्या कायद्या व्यवस्थेवरती माझा विश्वास आहे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आवाहन करू इच्छितो की मुख्यमंत्री साहेब मला संरक्षण द्या, मला याच्यातून वाचवा. कारण की ह्यांनी भूखंड घोटाळा केलाय. ह्यांच्या सगळ्या जे काय यशदा मल्टीस्टेट असेल, पवनराजे मल्टीस्टेट असेल, लोकमंगल मल्टीस्टेट किंवा पतसंस्था असतील, यांच्या सगळ्या संस्था चेक झाल्या पाहिजेत. यांच्यातले एक ना एक ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत. आज बिना पॅन कार्डचे त्यांचे कितीतरी अकाउंट त्यांच्या पतसंस्थेमध्ये तुम्हाला सापडतील. कारण की यांना कुणाची धाक राहिलेली नाही, कुणाची भीती राहिलेली नाहीये. कसंही वागतायत ते त्यांच्या पद्धतीने. प्रॉपर्टी आज एक साधा नियम आहे की जर माझी प्रॉपर्टी नाही तर मला त्याच्यावरती लोन, माझी प्रॉपर्टी असेल तरच मला लोन घेता येतं. माझी प्रॉपर्टी असताना सुद्धा बँक 50 खेटे करायला लावती, पण माझी प्रॉपर्टी नसताना 2.5 करोड रुपये मला लोन दिलं. प्रॉपर्टी कोणाची होती? जयराजे निंबाळकर यांची, तरी पण मला 2.5 कोटी लोन दिलं. त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे पूर्णपणे. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपले महसूल मंत्री साहेब आणि सगळे कमिशनर ऑफिस यांना ऑलरेडी अर्ज देऊन ठेवलेला आहे आता की माझ्या जीविताला धोका आहे आणि याच्यामधून मला फक्त एक आपणच वाचू शकताय. त्याच्यामुळे आज माझी फसवणूक झाली, उद्या अशा अनेक बिझनेसमॅनांची फसवणूक होऊ शकते. साधा गोळा एखादा माणूस पकडायचा, त्याला मोठे मोठे आश्वासनं दाखवायची, कुठल्या तरी प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला सोबत घेऊन म्हणायचं आणि नंतर मात्र त्याची अशी फसवणूक करायची. असं काम जगाला एक दाखवायचा चेहरा आणि स्वतः मात्र मागे एक आहेत हे मला माहिती आहे. कारण की मी यांना अत्यंत जवळ मागील 6 ते 7 वर्ष झालं ओळखतो. आम्हाला वाटायचं दादा आहेत कुठंतरी पुढे घेतील, पण यांनी जवळ घेऊन केसानी गळा कापण्याचं काम माझं केलेलं आहे. त्याच्यामुळे मी आता माघार घेणार नाही. ऑलरेडी यांनी सेटल व्हा, आम्ही भरतो, लोन भरतो, हे सुद्धा यांचे शब्द आले कालपासून. पण मी आता सेटल होणार नाही. कारण की ज्यावेळी आपल्या आईवरती, बहिणीवरती, आपल्या जीवावरती येतं, तिथं जर आपण सेटल झालो तर शिवाजी महाराजांची ही शिकवण नाहीये. त्याच्यामुळे मी एकच सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या धाराशिवकरांना सुद्धा सांगू इच्छितो की तुम्हाला साधा एक कॉल केला म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही, हे त्यांची स्टंटबाजी आहे. ते फक्त कॉल तुमच्या मतदानापुरता करतात, बाकी कशासाठी सुद्धा नाही. कारण त्यांची अंधारातली बाजू मी खूप चांगल्या पद्धतीने बघितलेली आहे. त्यांना पूर्ण अख्खी, मी परत एकदा सांगतो की यशदा मल्टीस्टेट, पवनराजे मल्टीस्टेट आणि लोकमंगल मल्टीस्टेट आणि पतसंस्था यांच्या ज्या काही बँका आहेत त्यांचे सगळ्यांचे ट्रान्झॅक्शन चेक झाले पाहिजेत. कारण की हे ट्रान्झॅक्शन आज उघडमाप अशा पद्धतीने करतायत की पूर्णपणे त्यांना कोणाची भीती राहिली नाही, त्यांना कायद्याची भीती राहिली नाही. इव्हन आम्ही आरबीआयला सुद्धा पत्र लिहिणार आहोत याच्या रिगार्डिंग आणि आर्थिक गुन्हे शाखेला पण पाठवलेले, सगळीकडे पाठवलेले. आणि मला परत एकदा मी विनंती करतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांना की मला प्लीज ह्याच्यातून वाचवा. कारण पूर्णपणे माझ्या 2 लहान लहान मुली आहेत आणि त्यांना जर मी नसेल एक बाप म्हणून तर काही सुद्धा नसणार आहे. त्याच्यामुळे मला वाचवा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो. तुमचं कोणाशी बोलणं झालं तर कोणी तुम्हाला धमक्या दिल्या आणि कोणी? ओमराजे निंबाळकर, खासदार धाराशिव. परत ओमराजे निंबाळकर खासदार जे आहेत त्यांना मी फोन केला होता की ही आपबीती सांगायला की दादा अशा अशा पद्धतीने माझ्यावरती अन्याय झालेला आहे आणि हा एक भूखंड घोटाळा होऊ शकतो. पण त्यांनी त्याच्यामध्ये काही न ऐकून घेता, रेकॉर्डिंग ऐकलीच असेल, मला प्रचंड घाण शिव्या त्यांनी दिल्या. मी समजून सांगत होतो शेवटच्या मिनिटापर्यंत, सेकंदापर्यंत की दादा
म्हणजे तुम्ही माझं मत समजून घेत नाही तरी त्यांनी समोरून मला शिव्या थांबवल्याच नाही. हे कुठल्या पक्षाचे आहेत? हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत. तुम्हाला 2.5 कोटी दिले म्हणतायत, ते तुम्ही घेतले, मग काय कसं झालं? माघारी घेतले ना त्यांनी, ती एंट्री पण आहे बघा माझी. अच्छा, हा, म्हणजे त्यांनी 2.5 कोटी आले तर 1 मिनिट जर कोणी इकडे बघितलं तर बरोबर आहे. 2.5 कोटी आले, 6 लाख रुपये प्रोसेसिंग फी बँकेने कट केली, 2,44,00,000 त्यांनी त्यांच्या अकाउंटला वर्ज करून घेतले. हो, त्यांनी काढून घेतले. कोणी? हो, भरले ना. कारण काय होतं, त्यांनी भरायला भाग पाडलं सर. लोन ऑलरेडी काढलेलं आहे, त्यांनी त्यांच्याच बँकेत दिले. हो हो, तुम्ही मला भरायला भाग पाडलं की तुम्ही भरल्याशिवाय भरपूर धमक्या दिल्या, हे केलं. पूर्वी माणूस घाबरतो, पण एकदा का माणसाची भीती गेली की तो ते घाबरणं बंद करतो. आणि त्यांनी ज्यावेळी त्यांना कळलं की मी कायद्याच्या वाटेने जातोय त्यावेळी त्यांनी 24 लाख रुपये भरले. बरं, तुम्ही सर्व नियम धाब्यावर. 2,44,00,000 त्यांच्या बँकेत ट्रान्सफर केले? हो, त्यांनीच केले. त्यांनी सह्या वगैरे अगोदरच घेऊन ठेवलेले. ते ट्रान्झॅक्शनचं आहे का तुमच्याकडे रिपोर्ट? ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे. तुम्ही केलेलं ट्रान्झॅक्शन? हो. पण आता एवढं मोठं ट्रान्झॅक्शन होतं तर त्याची एन्क्वायरी होत नाही का? किंवा कशासाठी तुम्ही ट्रान्झॅक्ट केले? काहीतरी कारण असेल. आरटीजीएस असेल किंवा हो, आहे काहीतरी ना, आरटीजीएस आहे ते. कारण काय दाखवलं? कारण काहीच नाही दाखवलं, त्यांचीच बँक होती ना. त्यांनी कुठलंही, मी काय म्हणलं, माझ्याकडून कुठलंच डॉक्युमेंट घेतलेलं नाही त्यांनी. तुमची मागणी? माझी मागणी एकच आहे सर. मी जसा फसलो, मी मागील 1-1.5 वर्ष झालं स्वतःला जो मानसिक त्रास झालाय माझा, इव्हन आत्महत्या करण्यापर्यंत मी गेलेलो होतो, पण त्यातून मी बाहेर पडलोय. माझी मागणी एकच आहे की हे जे कोण दोषी असतील त्या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. माझं आर्थिक जे नुकसान झालेलं आहे, 2,44,00,000 रुपयाची जी एंट्री आहे त्यांनी ती रिटर्न फिरवावी आणि ते लोन माझं क्लोज करून टाकावं. आणि जे काय आहे त्यांची चौकशी रीतसर झाली पाहिजे. तुम्ही हप्ते भरले? किती हप्ते भरले आता? म्हणजे काही मी 35 लाख रुपये भरले, त्यांनी 24 लाख रुपये भरले. तुमच्या एक्स्ट्रा भरली ना? कारण हो, ते रिफंड हवेत आणि ते मला रिफंड हवेत. आणि ते त्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली त्यांना पण म्हणजे सगळं व्यवस्थितरित्या करून देण्यात यावं एवढी माझी विनंती आहे. हो, पुरावेत ना. हो, आहेत ना. हे काय डॉक्युमेंट आहे. इतरांची नाही मी सांगू शकणार सर. इतर म्हणजे हे जे प्लॉट विकला ना, जो प्लॉट बँकेकडे गहाण होता, ते प्लॉट त्यांनी 14 लोकांना विकला. तो प्लॉट त्याच्यामध्ये. अच्छा, ते लोक येत आहेत का? जे 14 लोक आहेत ते तुमच्या सोबत येत आहेत का? येणार ना. रविवारी मीटिंग आहे आमची, ते रविवारी फायनल होईल. ते पण येते, ते पण अर्ज करणार आहे त्यांच्या विरोधात. शिवीगाव धमकी तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली ना? हे काय, तीच तक्रारच करून आलेलो आहे मी आता. पोलिसांचं काय नाही, ऍक्शन घेऊ म्हणले. आता पालखी आहे ना, आज उद्यामध्ये हो हो 2 दिवसात करू म्हणले. शिवाय सीएम साहेब पण बोलले, डीसीएम साहेब पण त्यांना, कमिशनर साहेबांना बोललेले आहे. त्यांच्यापर्यंत आपण सगळा विषय घेऊन जातोय आणि सगळं सांगतोय कधी जो काय प्रकार आहे याच्यामध्ये 1% जरी. अजून एक गोष्ट, लोक म्हणतात की कालची रेकॉर्डिंग जी होती हे त्याच्यात ओमराजेंचा आवाज नाही. मी म्हणजे पुणे पोलिसांना किंवा संपूर्ण त्यांना म्हणेल की कसून चौकशी करा आणि ह्याच्यात जर ती जर रेकॉर्डिंग त्यांची नसेल तर पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे. ती ओमराजेंची रेकॉर्डिंग नसेल तर मी पाहिजे ती शिक्षा भोगायला तयार आहे. कारण जे काय घडलेलं आहे, जो सत्य असतो ना त्याला कधी पराजित करता येत नाही. त्याच्यामुळे हे सत्य आहे आणि हे सत्य कधीच लपलं जाणार नाही. त्यामुळे हे सत्य बाहेर आल्याशिवाय आता मी थांबणार नाही. ओमराजेंना पूर्ण माहिती होती याबद्दलची? माहिती होती म्हणून तर ते, नाहीतर प्रत्येकाचा साधा स्टेपनीवाल्याचा, सीटवर बसण्यावाल्यांचा जर त्यांना कॉल येतो तेव्हा त्यांना काय वाटत नाही. पण मी कॉल केल्यानंतर मला म्हणतात तुझा संबंध काय मला कॉल करायचा. म्हणजे याच्यावरनं तुम्ही एक अंदाज लावू शकता की त्यांना जर माहिती नसती तर त्यांनी शांतपणे ऐकून घेतला असता. नाही, पण त्याच्यामध्ये ते म्हटले की तू भावाशी व्यवहार केला, तू भावाशी बोल, माझ्याशी का बोलतोय? कारण ते पण होते ना सर, 2दा-3दा मिटिंगला होते ना ते. अच्छा, ते फक्त मिटिंगला होते. मी म्हणले बघा त्या रेकॉर्डिंग मध्ये, दादा तुम्ही सुद्धा याच्या अगोदरच्या मिटिंगला होते. मग तुमचा विरोध कोणाचे, राजेंशी आहे का त्यांच्या भावाशी आहे? नाही, मला जे डॉक्युमेंट वरती आहे ना त्यांचं नाव घेऊन, हे जयराजे आहे त्यांचे बारके भाऊ, मी काय त्यांना दोषी ठरवायला मी कॉल केलेला नव्हता. मी त्यांना सांगत होतो की दादा हे प्रकरण हिथंच दबलं जाईल, तुम्ही प्लीज याला काहीतरी वेगळं वळण लागायला नको, म्हणून आम्ही त्यांना फोन केलेला होता. पण मेन दोषी जे आहेत ते जयराजे निंबाळकर.